बॉलिवूडवाली सलमान आणि शाहरुख सारखी टशन मराठीमध्ये तितकीशी पाहायला मिळत नाही किंवा मिळाली नाही. पण मराठीतले टीनेज कलाकार जाणते अजाणतेपणे एकमेकांना टशन देऊन जातायत असं दिसतंय. झी स्टुडिओजने दिलेल्या ह्या 3 टीनेजर स्टार्सना पाहून कदाचित असंच वाटू शकेल. 2014 टाइमपास केतकी माटेगावकर, 2016 सैराट रिंकू राजगुरू आणि 2017 ती सध्या काय करते आर्या आंबेकर. ह्या तिन्ही तरुण अभिनेत्रींनी त्यांच्या चाहत्या वर्गाला सतत रस्सीखेच करायला लावली असं म्हणायला काहीच हरकत नाही. अवघ्या एका चित्रपटात केतकीच्या चाहत्या वर्गाची संख्या गगनाला भिडेल अशी होती. टाइमपास मधला तिचा साधा सौज्वळ स्वभाव आणि संस्कारी राहणीमान प्रेक्षकांना खूप आवडलं. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी म्हणजेच 2016ला रिंकू राजगुरूने जोरदार एंट्री घेतली, ते तिच्या सैराट या चित्रपटाने. रिंकूची हवा जोरदार होती. रांगडी बुलेट चालवणारी, वेळ पडली तर बंदुकीने गोळ्या झाडणारी अशी गर्लफ्रेंड बनावं अशी मुलींची फॅन्टसी झाली, तर अशी गर्लफ्रेंडही चालेल असं मुलांनाही पटू लागलं. आणि आता 2017च्या सुरुवातीलाच आर्या आंबेकरने तन्वीची भूमिका साकारली, ती सध्या काय करते ह्या चित्रपटात. आणि अनेकांना आपल्या शाळेच्या दिवसात आवडलेल्या एखाद्या मुलीची आठवण तरी नक्की झाली. सो थोडक्यात केतकी, रिंकू आणि आर्या तिघीही मराठी चित्रपट का पाहावा ह्यातल्या टॉप 5 कारणांमधल्या एक महत्त्वाचं कारण ठरल्या. केतकीने पुढे काही आणखी चित्रपट केले. शिवाय गायिका म्हणून तिने 2016 हे वर्ष बऱ्यापैकी गाजवलं. रिंकूने केलेली जादू ह्याची देही याची डोळा सर्वांनी पाहिली. इनफॅक्ट सैराटच्या तेलुगू रिमेकमध्येही रिंकूच लीड करणार अशी बातमी आहे. आर्या ही केतकीप्रमाणे गायिका आणि अभिनेत्री असं करिअर करायला सज्ज झालीये. त्यामुळे पुढे जाऊन ही स्पर्धा कदाचित रंगात येऊ शकते असं म्हणायला काहीच हरकत नाही. केतकी, रिंकू की आर्या, कोण असेल लंबी रेस का घोडा? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये.